महाबळेश्वर महाराष्ट्रातलं एक नितांत सुंदर असं हिल स्टेशन. इथे ना सगळंच कसं अगदी पिक्चर परफेक्ट. इथले धुक्यात हरवलेले डोंगर, नागमोडी रस्ते, थंडगार वारा, शांत आणि सुंदर असा वेण्णा लेकचा नजारा, डोंगरावरची स्ट्रॉबेरीची शेती, पाचगणी आणि मॅप्रोची सहल, स्ट्रॉबेरी क्रीमची ती मधुर चव, सगळं कसं अगदी मनाला अलगद वेड लावणारं. चला तर मग असं महाबळेश्वर बघायला, जिथला निसर्ग आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जातो. गेला महाबळेश्वर हे नाव कसं पडलं? फार प्राचीन काळी ना महाबळ नावाचा राक्षस होता आणि तो अतिशय माजला होता. म्हणजे त्याला ना इच्छा मरणाचा वर होता, त्यामुळे ना तो कोणालाच ऐकत नव्हता. त्याने सगळ्यांना त्रास देऊन ठेवला होता. त्यावेळी भगवान शिवशंकराने त्याचा याच जागी वध केला. असताना ना तो राक्षस काय म्हणाला, देवा आता मी तुझ्या हाताने मरतोय, पण तू माझं नाव धारण कर. आणि तेव्हापासून इथे एक स्वयंभू शिवलिंग आहे आणि त्याचं नाव आहे श्री महाबळेश्वर. महाबळेश्वरला स्ट्रॉबेरी कॅपिटल ऑफ इंडिया का म्हणतात? ॲक्च्युली ब्रिटिशांनी त्यांच्या राज्याच्या वेळी ना इकडचं थंड आणि ओलसर हवामान बघून स्ट्रॉबेरीची लागवड सुरू केली आणि ती एवढी चांगली आली ना की अक्षरशः त्यांनी त्याचं प्रोडक्शन घ्यायला इथे सुरुवात केली आणि त्यामुळे महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी ही एक ओळख निर्माण झाली आणि ती सर्व जगात फेमस झाली. त्यांना महाबळेश्वर एवढं का आवडायचं? इकडच्या डोंगर दऱ्या, उंच उंच पर्वत आणि थंडगार वारे आणि इकडे असणारं धुकं, ओलसर हवामान, त्यामुळे ना ब्रिटिशांना महाबळेश्वर खूप आवडायचं. इतकं की त्यांनी बॉम्बे प्रेसिडेन्सीचा कारभार हा पूर्ण उन्हाळ्याच्या सुट्टीत महाबळेश्वरवरनं चालवायचे आणि त्यामुळेच महाबळेश्वरला समर कॅपिटल ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी असं ओळखलं जायचं. आणि ब्रिटिश त्यांची उन्हाळ्याची सुट्टी इथेच घालवायचे आणि म्हणून इथल्या बहुतेक पॉईंट्सना ब्रिटिश नावं आहेत, इंग्लिश नावं आहेत. महाबळेश्वरला इतकं थंड हवामान आणि धुकं का असतं? तुम्हाला माहीत आहे, महाबळेश्वर हे सह्याद्रीच्या पश्चिम घाटात 1300 ते 1400 मीटर उंचीवर बसलं आहे. म्हणजे अरबी समुद्राकडनं येणारे थंड वारे या सह्याद्रीच्या पर्वताला धडकतात आणि ना इकडची हवा थंड होते, ढग तयार होतात आणि वारंवार ना इथे धुकं पसरतं. त्यामुळे इथलं वातावरण अतिशय थंड असतं ॲज कम्पेअर टू पुणे किंवा तुम्ही या साईडला महाड म्हणा, मुंबई म्हणा, तर यांच्यापेक्षाही महाबळेश्वर अतिशय थंड असतं. महाबळेश्वर जर इतकं छान असेल ना तर लगेच निघायला हवं. प्रश्न आहे महाबळेश्वरला पोचायचं कसं? बघा, आता पहिला ऑप्शन जसं आम्ही निघालो आहे स्वतःची गाडी घेऊन किंवा टुरिस्ट कारने सुद्धा तुम्ही महाबळेश्वरला पोचू शकता. मुंबई ते महाबळेश्वर डिस्टन्स आहे 224 किलोमीटर आणि महाबळेश्वरला जायचे 2 रस्ते आहेत. एक जातो कोकणातून पनवेल, पेण, महाड, पोलादपूर मार्गे, तर दुसरा जातो पुणे मार्गे. पुणे, वाई, पाचगणी करत महाबळेश्वरला आपल्याला पोचता येतं. तसंही महाबळेश्वरसाठी ना खूप बसेस अवेलेबल असतात. MSRTCच्या किंवा STच्या बसेससुद्धा असतात आणि तुम्हाला प्रायव्हेट ऑपरेटर्ससुद्धा मिळतील. तर मुंबईपासून महाबळेश्वरचं STचं ॲप्रॉक्सिमेट साधारणपणे तिकीट आहे 450 रुपये आणि तेच तुम्हाला AC, स्लीपर किंवा वॉल्वो जर तुम्ही प्रिफर करत असाल तर त्याचे चार्जेस साधारणपणे 600 ते 1500पर्यंत असतात. आणि जर तुम्ही पुण्यातून जात असाल तर STची साधारणपणे तिकीट होते 300 रुपये आणि तेच जर समजा तुम्ही AC, वॉल्वो, स्लीपरने जात असाल तर ॲप्रॉक्सिमेटली तुम्हाला 400 ते 1000पर्यंत चार्जेस लागतील. सीझनप्रमाणे तिकीट कमी जास्त होत असतात. आता मुख्य प्रश्न, महाबळेश्वरला कुठे राहायचं? जर तुम्ही बुकिंग करून येत असाल तर प्रॉब्लेमच नाही, पण जर का डायरेक्ट येत असाल ना तर जसे तुम्ही बसस्टँडजवळ उतराल तसे खूप सारे एजंट्स तुम्हाला हॉटेल हवं आहे का म्हणून विचारायला येतील. महाबळेश्वरला साधारणपणे बजेट हॉटेल्स 500 ते 2000 रुपये पर नाईट असतात आणि मिड रेंजचे हॉटेल्स तुम्हाला साधारणपणे 2000 ते 7000 रुपये पर नाईट या रेंजमध्ये मिळतील आणि प्रीमियम हॉटेलचे चार्जेस साधारणपणे 7000च्या वरच असतात. तुम्ही तुमच्या बजेटप्रमाणे रूम बुक करू शकता. आणि एक लक्षात ठेवा, रूम साधारणपणे ना महाबळेश्वरमध्येच घ्या. तुम्ही उगाच पाचगणीला किंवा वाईला राहू नका. तिथून महाबळेश्वर बघणं फिरणं हे खूप हेक्टिक होतं. तर त्यासाठी शक्यतो बजेट थोडंसं जास्त झालं तरी चालेल, पण तुम्ही महाबळेश्वरमध्ये राहणंच प्रिफर करा. मी माणगाव क्रॉस करून पुढे कोलाडला आलेलो आहोत आणि इथे ना एक प्रभाकर रेस्टॉरंट आहे जे माझं एकदम फेवरेट आहे. आणि
पहिलं ना आम्हाला आमचे आबा इथे घेऊन आले होते. त्यानंतर आम्ही म्हणजे मी, रवी, सौरभ, शिरीन असे इथे फ्रिक्वेंट होतो. आणि नुसतं हे आमचंच नाही तर मराठी कलाकारांचं सुद्धा आवडतं रेस्टॉरंट आहे. तुम्ही इथे त्यांचे फोटोज बघताय ना, म्हणजे नवरा माझा नवसाच्या शूटिंगच्या वेळी सगळे कलाकार म्हणजे सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, त्याच्यानंतर अशोक सराफ आणि बाकीचे कलाकार सगळे इथे नाश्त्यासाठी यायचे. आणि हो, ओनरने मला सांगितलं आत्ताच ना श्रेयस तळपदे आलेले नाश्त्यासाठी आणि तू जरा 20 मिनिटं उशिरा आलास, नाहीतर त्यांना भेटू शकला असतास. एनिवेज, मी इथे आलो ना की मिसळपाव, वडे किंवा डोसा मागवतो आणि त्यानंतर कॉफी. इकडे ना सगळं कसं अगदी टेस्टी असतं. तर आता हे सगळं समोर आलेलं आहे, ते मी संपवतो आणि मग तुम्हाला जॉईन होतो. चला. 2 hours later. तर व्ह्यूअर्स, आपण आहोत महाबळेश्वरमध्ये आणि महाबळेश्वरबद्दल मला तुम्हाला वेगळं सांगायला नको आहे. महाबळेश्वर हे अतिशय फेमस असं हिल स्टेशन आहे महाराष्ट्रामध्येच आणि महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या राज्यांमध्ये. तर खूप सारी लोक इथे येत असतात आणि आपणसुद्धा इथे आलो आहोत तुम्हाला छान छान असं महाबळेश्वर दाखवण्यासाठी. आणि महाबळेश्वरला स्ट्रॉबेरीचं राज्य असं म्हटलं जातं. या एपिसोडमध्ये आपण खूप सारे स्ट्रॉबेरीज बघणार आहोत, खाणार आहोत, स्ट्रॉबेरीचे पदार्थ खाणार आहोत. तर हा एपिसोड शेवटपर्यंत पहा, कारण या एपिसोडमध्ये तुम्हाला सगळं कळणार आहे. महाबळेश्वरमध्ये कुठे फिरायचं, कुठे राहायचं, काय खायचं. तर चला महाबळेश्वर फिरायला. महाबळेश्वर ज्याच्या नावाने फेमस आहे अशा महाबळेश्वर शिवशंकराच्या दर्शनाला आपण जाणार आहोत. तर चला आत्ता पहिलं आपण दर्शन घेऊया आणि मग बाकीचं महाबळेश्वर फिरूया. आमचं हॉटेल ना अगदी सेंट्रल महाबळेश्वरमध्ये आहे आणि त्यामुळे सगळे पॉईंट्स आसपासच आहेत, साधारणपणे अर्ध्या तासाच्या अंतरावर. आणि महाबळेश्वराचं मंदिर आपल्या हॉटेलपासून 6.5 किलोमीटरवर आहे. मॅपवर 20 मिनटं दाखवत आहे, पण तुम्ही ना 40 मिनटं पकडून चाला, कारण रस्ते बिलकुल चांगले नाही. तिथे काम चालू आहे पण अगदी धीम्या गतीने. पोचलो बाबा आपण महाबळेश्वर मंदिराच्या परिसरात. या पार्किंगमध्ये मी गाडी पार्क करतोय आणि समोरच अशी सगळी दुकानं आहेत. इकडे आपलं महिला मंडळ शॉपिंग करू शकते. इथे आपला स्टॉल आहे, म्हणजे जास्त ऊन लागलं तर इथे आईस्क्रीम घेता येईल. आणि शंकराच्या मंदिरात आल्यानंतर डमरू तर दिसलेच पाहिजे. लहान मुलांसाठी डमरू ॲवेलेबल आहेत. आणि चला आपण आता पायऱ्या चढायला सुरुवात करूया. व्ह्यूअर्स, हे आहे महाबळेश्वराचं मंदिर आणि हे मंदिर ना अगदी पुरातन आहे. इथलं शिवलिंग हजारो वर्षापूर्वीचं असलं तरी मंदिर साधारणपणे 800 वर्षापूर्वी बांधलं आहे. आणि या मंदिराची बांधणी हेमाडपंथी आहे, पण जास्त कोरीवकाम नसलेलं हे मंदिर आहे. जॉमेट्रिकल सिमिलॅरिटीवर इथे जास्त भर दिलेला आहे. या मंदिरात शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं सुद्धा येणं जाणं होतं. सन 6 जानेवारी 1665मध्ये शिवाजी महाराजांनी याच मंदिरात राजमाता जिजाऊ साहेबांची सुवर्णतुला केली होती अशी नोंद आहे. असं हे मंदिर खूपच फेमस आहे. इथून आपण गर्दीच्या वेळी मुखदर्शन करू शकतो. आता तुम्ही बघू शकता श्री महाबळेश्वर हे शिवस्वरूप रुद्राक्षाच्या आकाराचे खडबडीत असे आणि स्वयंभू आहे. या शिवलिंगाची रचनाच वेगळी वाटते ना, अगदी रुद्राक्षासारखी. A few moments later. आत्ता आपण आलो आहोत पंचगंगा मंदिरामध्ये आणि या मंदिराला सुद्धा साधारणपणे 4500 वर्षाचा इतिहास आहे. हे जे तुम्ही गायमुख बघताय ना, त्याच्यातनं वाहणारं पाणी ते 5 नद्यांचं पाणी आहे. चला आपण त्या नद्यांचे स्रोत बघूया. गायत्री, सावित्री, कोयना, वेण्णा आणि कृष्णा या नद्यांचं इथे उगमस्थान आहे. त्या व्यतिरिक्त अजून 2 नद्या ज्या गुप्त आहेत, म्हणजे हिडन म्हणतात ना, तशा नद्या आहेत. त्या नद्या म्हणजे भागीरथी आणि सरस्वती नदी. त्यापैकी भागीरथी नदी 12 वर्षांनी आणि सरस्वती नदी ही 60 वर्षांनी कृष्णा नदीला भेटण्यास येते असं मानलं जातं. तर आत्ता आपण आहे ना महाबळेश्वरचं दर्शन घेतलं, पण थोडंसं आमचे कॉम्प्लिकेशन्स झाले. कारण इथूनच ना एक आर्थर सीट पॉईंट म्हणून एक पॉईंट आहे जिकडे खूप सारे लोक जातात. तर तिकडे जायचं होतं, पण आम्ही आता चाललो आहोत वेण्णा लेकला, कारण तो जास्त फॅसिनेटिंग मला वाटतो आहे. आणि तिकडे जाऊन आपण ना संध्याकाळच्या टाईमला बोटिंग करणार आहोत. तर चला आता आपण पहिले जाऊया वेण्णा लेकला, जो इकडचा एक मॅनमेड लेक आहे आणि अतिशय फेमस असा टुरिस्ट स्पॉट आहे.
दिवस आत्ता आपण आलो आहोत वेण्णा लेकला आणि वेण्णा लेक एवढा फेमस आहे, तुम्ही माझ्या मागे गर्दी बघू शकता आणि हा लेक ना खूपच अट्रॅक्टिव्ह आहे आणि इथे आहे बोटिंग क्लब. तर चला आतमध्ये आपण बघूया वेण्णा लेकचा बोटिंग क्लब कसा आहे. तर बापरे, ही लाईन आहे बोटिंगसाठी, लाईन खूप आहे आणि इकडे हे चार्जेस आहेत. वेण्णा लेकला यायचं आहे ना, तर एक लक्षात ठेवा, एक सकाळी 10 वाजता चालू होतं आणि 6:30 नंतर कोणालाही तिकीट दिलं जात नाही. आपण कधी कधी ऊन लागतं म्हणून म्हणतो ना की संध्याकाळी जाऊ, चांगला एन्जॉय करू, तर प्लीज तसं काही करू नका, कारण 6:30 नंतर कोणालाही तिकीट दिलं जात नाही. आणि आत्ता ना ऑलरेडी इथे खूप लाईन आहे, त्यामुळे मला नाही वाटत की आम्हाला बोटिंग करायला मिळेल. आता ना इकडे प्रॉब्लेम काय आहे की पब्लिक ना खूप येतं विकेंड्सना. तर जनरली सेकंड सॅटर्डे, फोर्थ सॅटर्डे ना इथे फुल गर्दी असते. तर तुम्ही ते जर अवॉइड केलात आणि बाकीच्या दिवशी आलात तर तुम्हाला चांगलं बोटिंग व्यवस्थित करता येईल आणि लवकर, म्हणजे तुमचा वेळ लाईनमध्ये फुकट जाणार नाही आणि तुम्ही दुसऱ्या पॉईंटवर जाऊन एन्जॉय करू शकता. इथे खूप सारं पब्लिक येत असतं, म्हणून यांनी सुद्धा ना हा वेण्णा लेकचा परिसर ना खूप छान डेकोरेट केला आहे आणि इथे खूप सारे सेल्फी पॉईंट्स बघा ना किती बनवून ठेवलेत. त्यातलाच हा जो दिसतोय ना, हा पेड आहे आणि बाकीचे ना फ्री आहेत. म्हणजे जेव्हा तुमचा मेंबर लाईनमध्ये तिकीटसाठी उभा असेल तेव्हा तुम्ही इथे चांगला टाईम स्पेंड करू शकता, सेल्फी वगैरे घेऊ शकता, फोटोज काढू शकता, फोटोशूट करू शकता. आता बोटिंगसाठी ना आपल्याला उद्या यावं लागेल, तर आता आपण काय करूया, बाहेर जी खाऊ गल्ली आहे ना तिथे जाऊन मस्त टाईम स्पेंड करूया, कारण मी ऑलरेडी ती खूप साऱ्या गोष्टी बघितलेल्या आहेत आणि त्या गोष्टी खाण्यासाठी ना मी खूपच उतावळे झालो आहे. तर चला आता आपण त्या गोष्टी खाऊया. आपण आहोत वेण्णा लेकला आणि वेण्णा लेक ही महाबळेश्वरमध्ये खूपच फेमस आहे बोटिंगसाठी. पण त्याच्या बाहेर जर तुम्ही आलात ना तर इथे ना सगळं खाऊगल्लीसारखं आहे आणि पाटी चाटचे सगळे आयटम्स आहेत. तर आता आम्ही एक एक ट्राय करणार आहोत. स्ट्रॉबेरीचे मग गोड कोणते, गोड आहेत की आंबट आहेत आता? हां, फक्त लहान मोठे आहेत ना. ही फ्रेश आहे, फार्म फ्रेश एकदम, खरंच खूप ज्युसी आहे. त्यांच्याकडनं आता मलबरी घेतले आहेत, कारण मलबरी एकदम सही दिसत आहेत. अरे हे सॉलिड आहे. हे 200ला क्वांटिटी, फुल आहे ही क्वांटिटी. थँक्यू. जसे आमचे मलबरीज आणि स्ट्रॉबेरीज खाऊन झाले, मग पाठीमागे एकदम चाट असा चमचमीत मेनू लागला आहे. तर म्हणून आम्ही आता चाट खायला आलो आहे. तर चाट एवढा मेनू आहे ना की इकडे जो आहे हा बॉईलवाला आहे आणि इकडचा जो आहे हा भाजलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण पेरी पेरी स्पायसी खायचा जरा मूड आहे, म्हणून आम्ही पेरी पेरी चीज अशी ऑर्डर दिलेली आहे. आता ते बनवत आहेत आपलं, तर चला आपण बघूया. आपण जरा टेस्ट करून बघूया. सॉलिड कॉर्न, पेरी पेरी मसाला, चीज, माइंड ब्लोईंग कॉम्बिनेशन आहे. तुम्ही जर का वेण्णा लेकला आलात तर नक्की या स्टॉलवर या. मकाई सेंटर म्हणून आहे आणि इकडे येऊन हा ट्राय करा, कारण हेवनली टेस्ट आहे. चीजी आहे ना, मस्त आहे एकदम. इथे बाजूलाच ना पोटॅटो ट्विस्टर आणि कुल्हडमधला गरमागरम चहा हे बघितल्यानंतर मी तर वेडावलो आणि मी पटकन त्याला ऑर्डर देऊन टाकली, कारण मला ना चहाची गरजच होती. हा चहा एवढा अप्रतिम आहे ना की काय विचारू नका, खरंच मजा आली. आणि बाजूलाच ना ही पार्किंग आहे वेण्णा लेकची आणि तिथे ना खूप सारे घोडे असतात आणि हे घोडे बघा ना कसले हँडसम आहेत, लिटरली हँडसम घोडे आहेत आणि त्यांनी त्यांचं ग्रूमिंग पण एवढं छान केलं आहे ना की बघत राहावे असे. A few moments later. वेण्णा लेकपासून चालत 5 मिनिटावर आहे बगीचा कॉर्नर, एक फेमस रेस्टॉरंट जे साधारणपणे 50 वर्षापेक्षा जास्त जुनं आहे. आणि इथे ना
इंडस्ट्रियलिस्ट मुकेश अंबानी, कुमार मंगलम बिर्ला यांच्या फॅमिलीसुद्धा डाईन करून गेलेल्या आहेत. त्यांनी वरतीच इथे फोटो लावलेले आहेत आणि इथे लोक येतात इकडचं सँडविच खाण्यासाठी, इकडचा पिझ्झा खाण्यासाठी आणि मेन म्हणजे स्ट्रॉबेरी आणि क्रीम खाण्यासाठी. आपण सुद्धा तेच ऑर्डर करणार आहोत. चला बघूया ते कसं बनवतात आणि यांची टेस्ट कशी आहे. आपण बगीच्यामध्ये आहोत. इकडची ही स्पेशालिटी आहे स्ट्रॉबेरी अँड क्रीम. आता मी हे ट्राय करतोय. वरती स्ट्रॉबेरी आहे, व्हिप क्रीम आहे आणि स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आहे. फ्रेश स्ट्रॉबेरी विथ स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आणि वरती व्हिप क्रीम. टेस्ट अमेझिंग आहे आणि मजा येते फ्रेश स्ट्रॉबेरी बरोबर आईस्क्रीम खायला. मस्त आहे. आणि हा आहे अटेंडंट शंकर. खूपच स्वीट आहे आणि त्यांनी मला फटाफट माझी ऑर्डर बनवून आणली आणि मला अतिशय छान अशी प्रेझेंट केली. त्याबद्दल त्याचे खूप आभार. आणि आम्हाला ना या रेस्टॉरंटमध्ये खूपच मजा आली. एक आयकॉनिक रेस्टॉरंटमध्ये व्हिजिट केल्याचा आनंद मिळाला. The next day. सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आम्ही या सुंदर अशा प्रॉपर्टीमध्ये राहतो आहेत ज्याचं नाव आहे व्हॅली व्ह्यू बेकन. माझ्या लेफ्ट हँड साईडला जर बघाल तर हे आमचं हॉटेल आहे जिथे आम्ही राहतो आहे, व्हॅली व्ह्यू बेकन. ओके, हे हॉटेल आहे. हा अतिशय सुंदर आहे आणि याचा परिसर बघा तुम्ही. आणि जर समजा तुम्ही इकडच्या रूम्स घेतल्या ज्या आत्ता माझ्या बॅक साईडला ज्यांचं फेसिंग आहे त्या रूम्सचं, त्यांना बघा ना काय स्वर्गसुंदर नजारा बघायला मिळतोय. काय सुंदर दृश्य आहे बघा समोर. महाबळेश्वरमध्ये आल्यानंतर आता सगळ्यांना शॉपिंग करायची असते, तर पॉईंट्स तर राहिले बाजूला पण शॉपिंग इम्पॉर्टंट आहे. तर महाबळेश्वरचं मार्केट आहे ना छोटंच आहे पण वर्सटाईल आहे. इथे तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी मिळतील. तर मी आता तुम्हाला घेऊन चाललो आहे महाबळेश्वरचं मार्केट दाखवायला. आणि तिथे आपण छान असं स्ट्रॉबेरी क्रीम किंवा इकडे ना चणे मिळतात. आता तुम्ही म्हणाल चणे मिळतात, तर महाबळेश्वरचे चणे खूपच फेमस आहेत आणि त्यांनी त्याला ना असे फ्युजनमध्ये आणले आहेत. त्यांनी त्याला तडका दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला चीज फ्लेवर्ड चणे मिळतील, तुम्हाला परत पेरी पेरी फ्लेवर्ड चणे मिळतील आणि सॉल्टेड अँड कॅरमलवाले चणे मिळतील. तर काय काय मिळेल महाबळेश्वरमध्ये त्याचा तुम्ही विचार पण करू नाही शकत. तर चला आता आपण मार्केट फिरूया आणि ते चणे, ते तिकडचं स्ट्रॉबेरी, अजून काय काय मिळतं त्याची मजा घेऊया. चला. आहोत महाबळेश्वरच्या मार्केटमध्ये, जिकडे आपल्याला खूप सारे म्हणजे चॉकलेट्सपासून वेगवेगळ्या फ्लेवर्सचे चणे मिळतात. तर आपण ते ट्राय करणार आहोत आणि घेणार सुद्धा आहोत. तर इकडे एक धनंजय म्हणून शॉप आहे, तर ते चांगलं असं ब्रँडेड दिसतंय. आता आपण जाऊया धनंजय शॉपमध्ये आणि त्यांचे चणे टेस्ट करूया. चला. हे सगळे चण्यामध्ये टाईप्स आहेत बघा, म्हणजे फ्लेवर्स आहेत. गार्लिक छोले, सॉल्टेड, मसाला छोले. हे जेवढे पॅकेट्स त्यांनी इथे लावले आहेत ना, त्याचे सॅम्पल्स सगळे तुम्हाला टेस्ट करायला मिळतील. हे जे छोटे छोटे डबे लावले आहेत आणि हे ज्या सेल्स गर्ल्स उभ्या आहेत त्या तुम्हाला जो हवा तो फ्लेवर टेस्ट करण्यासाठी देत आहेत. तर तुम्ही ते पहिले टेस्ट करा. जर तुम्हाला टेस्ट आवडली तर तुम्ही तो पॅक घेऊ शकता. इथे माझं लक्ष गेलं, मला वाटलं फलेरोचे कॉपीज आहेत. तर इथे ना ह्या जेलीज बघितल्या, तर जेलीज किती सुंदर आहेत बघा. हा कलर बघूनच एवढा छान वाटतोय ना. आणि हे बघा, हे सगळे कलर्सच एवढे छान आहेत. आणि 200 रुपये किलो मिळतात या. आणि हे असे 1 किलोचं पॅकेट आहे, हे अर्धा किलोचं पॅकेट आहे. आणि
पाव किलोचे पण पॅकेट्स यांच्याकडे मिळतात. हे पण आपण घेऊ शकतो. इकडे एक शॉप आहे की जिकडे टॉईज वगैरे आहेत, किचन आहेत आणि तिथे मला हे पपेट्स दिसले. हे मस्त आहेत बघा ना. एलिफंट पण आहे आणि हे बाकी सगळे कार्टून्स आहेत. मुलं खुश होतील एकदम. अरे हा डोरेमॉन पण आहे. कसं आहे माहिती आहे, आता आपण सगळीकडे जातो तर तिकडे मॅग्नेट्सचं मिळतात, तर इथे ना मला महाबळेश्वरचे मिळालेत. तर ते बघा किती छान आहेत. त्याच्यात स्ट्रॉबेरी आणि त्याची प्राइस आहे 100 रुपये आणि ते मार्केट्समध्ये तुम्हाला मिळून जातील. तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही घेऊ शकता. तरी महाबळेश्वर मार्केटमध्ये आम्ही डिनरसाठी आलेलो आहोत. ती प्रेसिडेंट रेस्टॉरंट म्हणून आहे, तर तिथे आलो आहे आणि तिथे आल्यानंतर मी एक थाळी ऑर्डर केली की त्याच्यामध्ये हे सगळे आयटम्स आलेले आहेत आणि मस्त वाटतं एकदम थाळी. आणि एक माधुरीसाठी एक पनीर कढाई आणि रोटी मागवलेली आहे. तर आता मी हे जेवतो आणि त्यानंतर तुम्हाला भेटतो. The next day. सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आम्ही ह्या सुंदर अशा प्रॉपर्टीमध्ये राहतो आहेत ज्याचं नाव आहे व्हॅली व्ह्यू बेकन. आणि इकडची सकाळ ना अतिशय सॉलिड झालेली आहे आणि खूपच मजा आलेली आहे. तर आत्ता आम्ही चाललो आहोत ब्रेकफास्टला आणि इकडचा ब्रेकफास्ट ना एकदम सुंदर आहे. मी तुम्हाला आता ब्रेकफास्ट हॉलमध्ये नेतो आणि चला बघूया तिकडे ब्रेकफास्टमध्ये काय काय आहे. गुड मॉर्निंग व्ह्यूवर्स. आत्ता आम्ही आहोत व्हॅली व्ह्यू बेकन या महाबळेश्वरमधल्या रेस्टॉरंटमध्ये आणि ॲज युजल आमचा ब्रेकफास्टचा टाईम झालेला आहे. आणि ही ब्रेकफास्टची प्लेट तुम्ही बघितली. इकडे लाईव्ह काउंटरसुद्धा आहे. आता ना सगळीकडे ते केलेलं आहे, कारण काय ब्रेकफास्ट नॉर्मल लावून ठेवण्यापेक्षा गरम गरम ब्रेकफास्ट सर्व केला जातो. म्हणून लाईव्ह काउंटर असतं. व्हेज असतील तिकडे तुम्हाला डोसा मिळेल, उत्तप्पा मिळेल. नॉनव्हेज असतील तिथे ऑमलेट, जसं तुम्ही नाशिकमध्ये बघितलेलं. नाशिकला कुठे फिरायचं, काय खायचं, तर ते पण रेस्टॉरंट आमचं सॉलिड होता. तो पण व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता, तुम्हाला नक्कीच आवडेल. चला आता मी हे संपवतो आणि नंतर तुम्हाला भेटतो. 2 hours later. व्ह्यूवर्स, हे आहे महाबळेश्वरचं आयकॉनिक ठिकाण मॅप्रो. आणि आत्ता ना इथे स्ट्रॉबेरी फेस्टिवल चालू आहे, त्यामुळे इथे खूप धामधूम बघायला मिळते. इथे ना खूप लोक येतात, म्हणजे महाबळेश्वरला येणारा प्रत्येक पर्यटक हा मॅप्रोला व्हिजिट करतो. आणि मॅप्रोचा फुल फॉर्म आहे महाबळेश्वर प्रॉडक्ट्स. यांचे खूप सारे प्रॉडक्ट्स आहेत आणि ते तुम्हाला माहितीसुद्धा आहेत. विवस, या फेस्टिवलच्या निमित्ताने ना इथे स्ट्रॉबेरी वाटप चालू आहे. किती मस्त ना, गोड रसरशीत वेलकम. वा, मजा आली. तुम्हाला मॅप्रोचे अनेक प्रॉडक्ट्स पाहायला मिळतील. स्ट्रॉबेरी क्रश, सिरप्स, जॅम्स, स्क्वॅशेस आणि स्पेशल चॉकलेट प्रॉडक्टसुद्धा. हे आहेत आपले फेवरेट मोहितोज, जे तुम्ही इथे टेस्टसुद्धा करू शकता. हा ग्रीन ॲपल आहे. आणि हो, इथला खाकरासुद्धा खूप फेमस आहे हा. आणि त्यात पण व्हरायटी खूप आहेत. तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही नेऊ शकता. आत्ता आपण आलो आहोत मॅप्रोच्या फूड कोर्टमध्ये आणि इकडचं वातावरण ना एकदम भारी झालेलं आहे, कारण बाजूला तुम्ही ही स्ट्रॉबेरीची फार्मिंग बघू शकता. आणि हे बघत बघत गरमागरम पिझ्झा, सँडविच आणि स्ट्रॉबेरीनी क्रीमची मजा घेणं यापेक्षा सुंदर गोष्ट कोणती असू शकते. आत्ता मी वेजी डिलाईट हा पिझ्झा ऑर्डर केला आहे.
चला आता ते आपल्या समोरच आपला पिझ्झा बनवत आहेत, तर बघूया आपण ते कसा छान पिझ्झा बनवत आहेत आपला. आता आम्ही आलो आहोत मॅप्रोच्या रेस्टॉरंटमध्ये, जिकडचा पिझ्झा हा खूप फेमस आहे आणि पिझ्झाच्या इकडे ना 3-4 व्हरायटी मिळतात. तर मी आता इटालियन डिलाईट म्हणून जे आहे की ज्याच्यात भरमसाठ चीज असतं आणि एक तर मी चीजचा खूपच फॅन आहे, तर मी तो पिझ्झा आता मागवलेला आहे. खूप सही पिझ्झा आहे. इकडच्या व्हेजीस फ्रेश आहेत, त्यामुळे ना पिझ्झा एकदम टेस्टी लागतो आणि चीजचं माइंड ब्लोईंग आहे. खूप छान असा पिझ्झा आहे. आता आपण स्ट्रॉबेरी क्रीम पण ट्राय करणार आहोत, पण पहिला आधी हे संपवूया, मग स्ट्रॉबेरी क्रीम आणू. दिवस आत्ता पिझ्झा ट्राय केला, माझं पोट तर भरला नाही त्याने, म्हणून सँडविच मागवलं आहे. इकडचं सँडविच पण खूप फेमस आहे, तर आता आपण ते ट्राय करूया. ऑनेस्ट रिव्ह्यू, मी तुम्हाला पिझ्झा बघून भयानक प्रेमात पडलो पिझ्झाच्या. हे पण बघून छान वाटतंय. तुम्ही किती सॉस टाका, काय करा, मजा नाही. काहीच चांगली पण ओव्हर प्राईस आहे. ओके, त्याची किंमत आहे 360 रुपीज आणि पिझ्झा आहे 630, एक्झॅक्टली उलटं. खरं सांगतो तुम्हाला, जर समजा तुम्ही इकडे येत असाल तर थोडा दुसरा मेनू ट्राय करा. कारण का माहिती आहे, आता मी सगळे तर टेस्ट करू नाही शकत इकडे, पण पिझ्झा केलेला आहे, हे केलेलं आहे, दोन्ही ऑलमोस्ट 5 आउट ऑफ 10. पण ना व्ह्युअर्स, तुम्ही स्ट्रॉबेरी विथ क्रीम डेफिनेटली ट्राय करा, कारण हे खूपच छान आहे आणि ही इकडची स्पेशालिटी आहे. आणि इथे आल्यानंतर मस्ट ट्राय, आणि त्याच्याबरोबर फोटो पण छान येतात. हे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंच आहे. 1 hour later. आत्ता आपण आलो आहोत पाचगणीला. आता महाबळेश्वर आणि पाचगणी याच्यात ना अर्ध्या तासाचं अंतर आहे, पण जे लोक पाचगणीला येतात ते महाबळेश्वरला जातात, कारण 12 पॉईंट्स हे महाबळेश्वरमध्ये आहेत आणि इथे 9 पॉईंट्स दाखवतात असं म्हणतात. महत्त्वाचा म्हणजे टेबल लँड. जेव्हा तुम्ही पाचगणीमध्ये येता तर इकडे ना एका उंच पठारावर येतो, तर त्याला टेबल लँड असं म्हटलं जातं. आणि टेबल लँडला इथे तुम्हाला असे घोडे दिसतील पाठीमागे. हे जे घोडे दिसत आहेत आणि घोडागाडी दिसत आहेत, तर यांचे ना असे 2.5-3 किलोमीटरचे राऊंड असतात. तुम्ही त्या राईट हँड साईडला बघू शकता, ते लांबपर्यंत जे घोड्यावर जात आहेत लोक, तर ते तिकडे जाऊन एक गुफा असते. परत तुम्ही चेन्नई एक्सप्रेसमधलं कुंभणगाव तुम्हाला माहीत असेल, जिथे दीपिका पादुकोणच्या वडिलांचं गाव दाखवलेलं आहे, तर त्याची शूटिंग ना इकडे झाली. आणि ऑलमोस्ट इथून 6 ते 7 किलोमीटर ते लोक आपल्याला राऊंड मारतात घोडागाडीमध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला ते पॉईंट्स दिसतात. पण आता ना ते बघण्यात अर्थ नाही आहे, कारण पूर्ण रखरखाट आहे. पावसामध्ये आलो तर थोडे विज्युअल्स चांगले दिसतात. आणि इकडे घोडागाडीचे ऑलमोस्ट 1600 रुपये होतात आणि एका घोड्याचे ऑलमोस्ट 600 ते 700 रुपये सिंगल माणसाचे. पण तुम्ही जेव्हा महाबळेश्वरला याल तर टेबल लँडला नक्की व्हिजिट करा. जर तुम्हाला घोडागाडी हवी आहे तर त्या राईड घेऊन तुम्ही पाचगणी मस्त फिरू शकता. 1 hour later. आता आपण आलेलो आहोत आर्थर सीट पॉईंट. म्हणजे इकडे ना एक ब्रिटिश अधिकारी होते, त्यांचं नाव होतं आर्थर मॅलेट आणि ते इकडून आहे ना ॲक्च्युली एक अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट झाला होता. त्यांच्या बायकोची आणि मुलाची सावित्री नदीच्या इथे ॲक्सिडेंटमध्ये डेथ झाली होती, म्हणून ते एकदम असे सॅडली इकडे येऊन बसायचे. आणि तो जो माझ्या पाठी आर्थर सीट पॉईंट दिसतोय तिकडे तुम्ही बघू शकता, ती लोक आहेत, मे बी इथून झूम करू, हां तेवढा, त्या पॉईंटवरनं ते तिकडे खाली बघत बसायचे. आणि इकडून तुम्हाला साधारणपणे तोरणागडाचा आणि प्रतापगडाचा व्ह्यू आहे. प्रतापगड खाली आहे, आपला कॅमेरा तेवढा ना झूम होत नाही आहे, पण इकडून तुम्ही ना फक्त व्ह्यूज बघू शकता. कसले सॉलिड व्ह्यू आहेत. हे बघ, हा कम्प्लीट, हे किती छान वाटतंय ना. आत्ता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ना, म्हणजे या दुकानाचं नाव आहे स्ट्रॉबेरी डेन, वन ऑफ द बेस्ट इन महाबळेश्वर अशी याची ओळख आहे. तर आत्ता आपण आतमध्ये जाऊन यांचं स्ट्रॉबेरी आणि क्रीम ट्राय करणार आहोत. चला.
बापरे वेगळंच आहे ना एकदम. आणि ते सगळं मिसळून आलं ॲक्च्युली. त्यांच्यासारखं नाही आहे अजिबात ना. आईस्क्रीम पण मस्त आहे, वरचं ते क्रीम एकदमच छान आहे यांचं. मस्त आहे. म्हणजे आपण आतापर्यंत जेवढे खाल्ले ना त्यातलं हे बेस्ट आहे. तुम्हाला जर ट्राय करायचं आहे ना, आमची जी क्रीम आहे ही दुधापासून तयार केली आणि आम्ही स्वतः डेमध्ये बनवतो इन हाऊस. सर्वात स्मूथ आहे. आणि सर मी ऐकलं होतं ना, तर मी आता सगळे 3 चिकनचे ट्राय केले. याला पण बीट नाही करू. नाही, आय डोंट कॉम्प्रोमाइज इन द क्वालिटी. टू गिव्ह द क्वालिटी वी आर कमिटेड टू गिव्ह गुड क्वालिटी. सुपर्ब आहे. आणि क्रीम म्हणजे ते ॲक्च्युली ते क्रीम कळलं, नाही तर नुसतं असं आईस्क्रीम पण लेअर वेगळा, स्ट्रॉबेरीज पण चालेल. दिस इज नॉट अ फ्रोझन डेझर्ट, दिस इज अ रिअल क्रीम. आमची आईस्क्रीम पण दुधापासून केलेली क्रीमची आईस्क्रीम आहे. मेड अ फ्रेश मिल्क क्रीम. ओके, थँक्यू. नाही आणि खूपच छान आहे. थँक्यू. म्हणून त्यात आज स्ट्रॉबेरीज आर व्हेरी मच फ्रेश. आमची ताजी स्ट्रॉबेरी असतात. ॲक्च्युली मी रिअली लव. थँक्यू सर. नाही आणि ह्या थिकनेस कळतंय सर, एकदम खूपच छान आहे. थँक्यू व्हेरी मच. वी आर गिव्हिंग बेस्ट क्वालिटी. आमचा प्रायोरिटी इज टू गिव्ह बेस्ट. आणि हे किती वर्षापासून तुम्ही? 27 वर्षापासून आम्ही 27 वर्ष. हो काय, खूप छान आहे, खूप छान आहे. आणि होऊ दे असंच चांगलं, अजून सगळीकडे फेमस होऊ दे. आणि एवढ्या जागेतनं तुमच्या म्हणजे क्वालिटी जर कॉम्प्रोमाइज होत नाही ना. क्वालिटी अँड हायजीन इज आर प्रायोरिटी. शुअर शुअर शुअर. खूप छान आहे, मस्तच वाटतं. हे होते केतन सर आणि ते ओनर आहेत इकडचे. गेली 27 वर्ष ते हे सर्व करतात लोकांना आणि ते अतिशय फेमस आहेत कारण ते क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज नाही करत. म्हणजे तुम्ही जर महाबळेश्वरच्या मार्केटमध्ये आले तर लेफ्ट हँड साईडला ना, जे मार्केटमध्ये लेफ्ट हँड साईडला स्ट्रॉबेरी डेन म्हणून ह्यांचं हे पार्लर आहे, तर तिथे नक्की येऊन तुम्ही हे ट्राय करा. याची टेस्ट अप्रतिम आहे. म्हणजे तुम्हाला पुऱ्या महाबळेश्वरमध्ये मिळणार. आपण आता 3 ठिकाणी 3 ब्रँडेड ठिकाणी आपण ट्राय केलं, पण कुठेच मला अशी चव भेटली नाही. अल्टिमेट चव आहे. आता ते ओनर आहेत ना, त्यांनी आम्हाला सजेस्ट केला की ज्यूस पिऊन बघा. म्हणजे तुम्ही बघाल हा ग्लास बघा किती मोठा आहे, पण प्राईस फक्त 80 रुपीज. आणि एकदम ते बोलले ना एकदम रिअल, म्हणजे एकदम सगळा स्ट्रॉबेरीचाच आहे. मध्ये पाणी मिक्स नाही आहे, काहीच मिक्स नाही केलं आहे. म्हणून मी बोलली चल काहीतरी डिफरंट ट्राय करूया. स्ट्रॉबेरी क्रीम खूप खाल्लं तर हे खाऊन बघूया, पिऊन बघूया. पण ॲक्च्युली हे घट्टच आहे, पण स्ट्रॉमध्ये येईल की नाही माहीत नाही. बघते एक कसं वाटतंय? हे स्ट्रॉबेरी लिक्विड फॉर्म ॲक्च्युली वाटते, मस्त वाटते. पल्प, सगळा पल्पच आहे. मी मगाशी शूट ॲक्च्युली केलं नाही, पण त्यांनी फक्त स्ट्रॉबेरी टाकलं आहे, बाकी काहीच नाही. म्हणजे आपण कसं थोडं पाणी वगैरे टाकतो ना बारीक करायला. म्हणजे डोळ्यासमोर रिअल फ्रूट. हां, रिअल फ्रूट, फक्त रिअल फ्रूट. मस्त आहे. जास्ती गोड पण नाही, असं टँगी आहे एकदम, मस्त आहे. जबरदस्त आहे रे. म्हणजे आपण, मला जर सांगितलं स्ट्रॉबेरी खाशील की हे, तर मी ह्याला सांगेन. कारण का स्ट्रॉबेरी चावायला लागतात. हे असं गळ्याखाली जातं आहे आणि एवढं छान वाटतं आहे ना. पण हे क्रीमची टेस्ट घेतं आहे एवढं मात्र खरं. कारण स्ट्रॉबेरी क्रीम खूपच छान वाटलं आणि मी ह्याला सेकंड देईन. ओके, तर तो तुम्हाला ट्राय करायलाच हवा. त्याची कॉस्ट जरी तुम्हाला 230 असली आणि याची 80 असली तरी कम्पॅरिझनच्या हिशोबात जाऊ नका. दोन्ही ट्राय करा, खूप मजा येईल. मिळतात मी हे ऐकलं होतं. आता इकडे ह्या सगळ्या वेगवेगळ्या फण्या आहेत, पण इकडे ना मी एक युनिक फणी बघितली. ही लिंबाच्या झाडाची आहे, लिंबाच्या लाकडाची. आजी, ह्याचं काय आहे? म्हणजे हे काय एवढी महाग? ही 200 किती रुपयाची? 220. मग काय एवढी स्पेशालिटी आहे ह्याची? केस गळत नाही आणि डोळ्याला अंधार येत नाही, कॅन्सर होत नाही. ही आम्ही 3 जणांची मजुरी. हां. आणि मग म्हणजे ह्याचं तुम्हाला कोणी सांगितलं याचे उपयोग एवढे? हे डॉक्टर लोक सुद्धा घेतील. नाही, घेतात तर कबूल आहे. मग किती वर्ष झाली या बनवल्या जातात अशा? आता आम्ही 40-50 वर्ष झाली. तुम्ही हे विकता? म्हणजे हे घरीच बनवता तुम्ही? काय म्हणता? हो.
म्हणजे हे सगळं म्हणजे ह्या बाकीच्या तर प्लॅस्टिकच्या असतात पण हे आयुर्वेदिक अंग आहे. हे तुम्ही आणता. तर दिवस हा ना एक युनिक आयटम आहे आणि लिंबाच्या झाडाची आणि मेडिसिनली तर नीम तर तुम्हाला माहिती आहे. ॲक्च्युली इंग्लिश नाव आहे त्याचं ॲझॅरिडिरेक्टा इंडिका. जर जाऊन शोधलात तुम्ही तर तुम्हाला कळेल की ह्याचं युटिलाइज हे किती युजफुल आहे. तर खूप छान असं आहे. जर तुम्ही महाबळेश्वरला आलात तर नक्की हे घेऊन जावा, कारण ही मेडिसिनली आजीच्या मते, मला तर मी बॉटनिस्ट असलं डॉक्टर केली तरी मला माहिती आहे की नीम किती युजफुल आहे. पण आजी सांगते कॅन्सर होत नाही, डोळ्याखाली वर्तुळं येत नाही, म्हणजे तुम्हाला हे नक्की युजफुल आहे. हेअरफॉल कमी होतो ही फणी वापरल्याने असं आजी म्हणते. तर लेट सी, जर तुम्ही आलात तर नक्की घेऊन जा, कारण हे युनिक प्रॉडक्ट आहे इकडचं. ही फणी आता घेतो आहे. आजीने रिक्वेस्ट केली जरा ट्राय करून आपण नंतर आलो की बघूया हेअरफॉल किती कमी होतो माझा. तर आता हे घेण्याच्या मागचा उद्देश एकच आहे. मी तुम्हाला कितीतरी वेळा बोललो आहे की मला माहिती आहे की लोकल लोक आणि आपली लोक हे त्यांना भेटून त्यांचे प्रोडक्ट्स घेण्यासाठी आपल्याला म्हणजे त्यांची ॲडव्हर्टायझिंग करायचा हा माझा एक हेतू आहे आणि म्हणून मी पण घेतो आहे. आणि आजी जसं सांगते मे बी ती 40 वर्ष या गोष्टी बनवते तर नक्कीच युजफुल असेल. The next day. तर व्ह्यूअर्स फायनली आम्ही आलो आहोत बोटिंगला वेण्णा लेककडे. आणि वेण्णा लेकच्या इथे आल्यानंतर आज थोडी गर्दी इथे कमी आहे आणि आम्ही आता बोट केलेली आहे. जे सेलर आहेत तर ते तिकडे बोटीजवळ उभे आहेत आणि मी त्यांना सांगितलं की आता आम्ही येतो आहोत, आम्ही तिघेजण आता बोटीत बसू. तिकडे कसं आहे, तुम्हाला बोटीचे 500 रुपये द्यावे लागतात. अर्धा तास जर राऊंड असेल तर तुम्हाला 600 रुपये चार्ज, म्हणजे 500 रुपये बोटीचा चार्ज आणि 100 रुपये आतमध्ये सेलरला आपल्याला द्यावे लागतील. अशी ही एकंदरीत ह्यांची प्रोसिजर असते. तर चला आत्ता आपण जाऊया वेण्णा लेकमध्ये बोटिंग करायला. तर दिवस हे आहेत आपले जे आपल्याला बोट घेऊन जात आहेत आणि ते आपल्याला घेऊन चालले आहेत. तर तुमचं नाव काय? राजेश भालेराव. राजेश भालेराव. आणि म्हणजे हे किती दिवसापासून आहात तुम्ही आणि हा लेक असा किती मोठा आहे? मी आता मला जवळजवळ 6 महिने झाले इथं आहे. ओके. आणि दुसरी गोष्ट की लेक हा जवळजवळ 3-4 किलोमीटर असा लांब आहे. ओके. आणि आम्हाला कस्टमर भेटलं म्हणजे तिकीटवर आम्ही फिरवतो. अर्धा तासाचा आहे राऊंड, 1 तासाचा आहे. 1 तासाला 1200 रुपये राऊंड आहे, अर्ध्या तासाचे 600 रुपये राऊंड आहे. असे आम्ही असे आम्ही कस्टमरला राऊंडवर फिरवतो अर्ध्या आणि तासात. मग याच ह्याची दुसरी जी जागा आहे तिथून तो महाबळेश्वरचा रोड गेलाय का? हा पूर्णच लेक आहे. हा ना, कारण मला तो काल मी महाबळेश्वरच्या देवळात जात होतो त्यावेळी तो थोडंसं पाणी दिसलं. ते या लेकचं हे याच लेकचं आहे. ओके ओके. आणि ते देऊळ कोणतं आहे तिकडे? ते मंदिर हनुमान मंदिर आहे. हनुमान मंदिर. हां. ओके ओके. हां, ते पण फेमस आहे ना? हा फेमस आहे. पण तिकडे जायला बोटच लागते? नाही, तिकडून तर रोड आहे ना, गाड्या बिड्या येतात तिकडून. ओके. पण हे तुम्हाला वीकडेजमध्ये काम थोडा आराम असतो आणि बाकी विकेंड्सला नाही, पावसाळी आमचं हे 4 महिने बोटिंग बंद असतं. पाऊस भरपूर असतो इकडे, हवा बिवा भरपूर असतो, धोका असतं, त्यामुळे 4 महिने हे बंदच असतं. ओके. बाकी इथे मासे बिसे पकडतात? मासे मारायचं अलाउट नाही. पण आहेत मासे आहेत, तळ्यामध्ये मासे आहेत. हो ना, म्हणून ते स्वच्छ पण राहतं ना पाणी. आणि हे पिण्याचं पाणी आहे. हो काय? इथून महाबळेश्वर पाचगणीला हे पाणी इथून सप्लाय होतं. ओके. पण म्हणजे ह्याचे झरे वगैरे आहेत का? म्हणजे आटत तर नाही ना? नाही खाली? नाही, हा कायम असा कायम असं. बारमाही पाणी. हां, 12 महिने महाबळेश्वर पाचगणीला ते इथून पाणी. बोलल्या मम्मी की इकडचंच पाणी येतं. हां, ही आपली उगम झालेली नदी, जे तुम्ही काल गेलेलं मंदिर आहे तिथून ही वेण्णा नदी आहे. हो बरोबर. हां, हे अशा 5 नद्या उगम झालेल्या, 2 गुप्त आहेत, अशा 7 नद्यांचं ते मंदिर तिथं. हा बरोबर. ते कोयना, वेण्णा, सावित्री या सगळ्या आहे. हां, मग ही कोयना नदी आहे, हा. तिथं उगम झालेली. हो.
1 hour later. व्ह्यूवर्स, आत्ता आपण आलो आहोत केट्स पॉईंटला आणि मी तर तुम्हाला सांगेन, जर तुम्ही वेण्णा लेकला आले आणि तुमचं बोटिंग वगैरे झालं ना, तर सरळ ना वेण्णा लेकपासून बगीचा रेस्टॉरंट आहे आणि बगीचा रेस्टॉरंटच्या पुढे तुम्ही आल्यानंतर एक लेफ्ट टर्न जातो. तो लेफ्ट टर्न तुम्ही पकडायचा आणि सरळ केट्स पॉईंट गाठायचा. 10 मिनटात तुम्ही ना केट्स पॉईंटला याल आणि तुमच्यासमोर हे व्ह्यूज असतील आणि तुम्ही ना कम्प्लिटली मेस्मराईज व्हाल. किती सुंदर आहे बघा. म्हणजे ही पूर्ण नदी आहे, ॲक्च्युली हे धरण आहे आणि हा धरणाचा ते बाकीचं सगळं बॅकवॉटर आहे तिकडून येणारं आणि हा धरणाचा भाग आहे. किती सुंदर आहे बघा. इकडे थोडंसं तुम्हाला चालावं लागेल. एक 15-20 मिनटं तुम्ही ना इकडे वॉकिंगमध्ये घालवली तर सगळीकडून ना अमेझिंग व्हिज्युअल्स आहेत. जर तुम्हाला मी सांगेन आर्थर सीट पॉईंट जो आपण बघितला तर तो ना थोडासा आड बाजूला आहे आणि तिकडे जाणं पण बिकट आहे, पण हा सगळ्यात इझिएस्ट आहे आणि तुम्हाला शॉर्टमध्ये महाबळेश्वर. आणि मी कशासाठी आलो आहे तुम्हाला मी काय सांगतो की सगळ्या ट्रिप्स ज्या आहेत ना त्या एकदम शॉर्टमध्ये आल्या पाहिजे, है ना, की म्हणजे आपल्याला जास्त त्रास नाही झाला पाहिजे, आपण इझिली गेलो पाहिजे, इझिली आलो पाहिजे. तर त्यासाठी जर तुम्हाला एकाच पॉईंटवर वेण्णा लेक बघायचं आहे आणि जवळपासच येऊन टाईमपास करून लगेच मुंबईला जायचं आहे तर तुम्ही केट्स पॉईंटला या. तुम्ही व्हिज्युअल्स एन्जॉय कराल आणि तुमची ट्रिप पण मस्त होईल. चला आता मी दुसऱ्या साईडने तुम्हाला व्ह्यू दाखवतो. तर जर असं पुढे आल्यानंतर आपण मगाशी तिकडे होतो आणि इकडून आहे ना तुम्ही हा असा एक व्ह्यू पॉईंट यांनी बनवलेला आहे. हा बघा. आणि अशी खोल खाली दरी आहे. पावसाळ्यात इकडे सगळीकडे वॉटरफॉल्स असतात आणि हा व्ह्यू धरणाचा अजून तुम्हाला जवळ मिळतोय. खूप छान असं दर्शन होतं इथून महाबळेश्वरचं आणि ते खालचं गाव किती सुंदर वाटतंय. आत्ता आपण आहोत केट्स पॉईंटवर आणि हा जो इकडे अफजल नावाचा मुलगा आहे तो ना इथे छान छान फोटो काढतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी माझे फोटो दाखवतो. अक्षरशः आम्ही वेडावलो आहोत, एवढे सुंदर फोटो आणि त्याचे ना इकडचे लोक सगळे फॅन झालेले आहेत. तर तो खूप छान फोटो काढतो. आपण त्याच्याशीच बोलूया. हां ये रखो आप. पर पर्सन 20 रुपये सर. गोलमाल बाइक 20 रुपये. पर पर्सन 20. आणि ही त्याची बाईक आहे बघा. आणि तो सकाळ आप सुबह से कितना टाइम यहाँ रहते हो? सुबह 7 बजे आते हैं और शाम में 6 बजे वापस जाते हैं सर. ओके, तो ये अभी सुबह से 7 बजे आप यहीं रहते हो? हाँ सर. और शाम को 6 बजे वापस जाते 6 बजे वापस. हो? ओके, तो लेकिन कब तक मतलब कौन से महीने में आप यहाँ रहते हो? यहाँ सितंबर से लगा के जून तक रहते हैं सर. सितंबर से लगा लेके के जून जून तक. ओके, तो आपका नंबर क्या है? नंबर 88 हाँ बोलो. 40293891. 88 40293891. ओके. तो इकडे तुम्ही आल्यानंतर हा केट्स पॉईंट तुम्हाला कळेल आणि इकडे आल्यानंतर तुम्ही या बाईकवर नक्की फोटो काढा कारण फोटो खूपच छान येतात. आणि 20 रुपये म्हणजे अगदी नॉमिनल आहे. तो आपल्या मोबाईलवरच काढून देतो. राइट हैंड ऊपर, लेफ्ट नीचे, वन साइड शाहरुख खान. केट्स पॉईंटवर मस्तपैकी बाईकवर आम्ही खूप छान फोटो काढलेत आणि ते अमेझिंग फोटो आहेत. तर आत्ता हा समोर जो एक व्ह्यू पॉईंट आहे तर तिथे आपण जातोय आणि तिथे आपण बघूया की कसा व्ह्यू आहे. चला. खूप छान असा व्ह्यू आहे. इकडे तो मगाशी आपल्याला जे धरण दिसत होतं ना ते आहे हे. त्याला शोर केलं. शोर केलाय तो. पाणी अडवलं आहे ॲक्च्युली आणि इकडून ती नदी येते बघ. ह्या नदीचं पाणी येत आहे ना इकडून, हे अडवून इथे त्याला धरण बांधलं आहे. व्ह्यूअर्स, ही आहे केट्स पॉईंटची पार्किंग आणि आत्ता आपण चाललो आहोत एलिफंट हेड बघायला. तर तो रोड इथून जातो म्हणजे पार्किंगमधूनच आपल्याला जरा पुढे जावं लागतं. 2 मिनटाचा वॉक आहे. ही जागा जी आहे ना त्याला निडल होल पॉईंट असं म्हटलं जातं. हे लिहिलं आहे इकडे निडल होल्स व्ह्यू पॉईंट, निडल होल व्ह्यू पॉईंट.
आणि व्ह्यू ऑफ एलिफंट हेड ऑल्सो. तर हा बघा, हा समोरून तुम्हाला हा असा व्ह्यू दिसतो, बघू शकता ना तुम्ही. हा बघा. आणि मगाशी ना आपण जिथे उभे होतो वरती, तर ते तिथे उभे होतो आणि तिथून तो धरणाचा व्ह्यू. इथून तुम्हाला धरण दिसत नाही आहे, इथून फक्त आपल्याला ही नदी दिसते आणि या नदीचं पाणी इकडून येते आणि त्या नदीचं पाणी तिथे डॅम बांधून अडवलेलं आहे. तर हा आहे एलिफंट हेड पॉईंट. तर व्ह्यूअर्स, आत्ता महाबळेश्वरमधले आपले सगळे पॉईंट्स बघून झालेले आहेत आणि जर तुम्हाला महाबळेश्वरला यायचं असेल आणि इथली काही माहिती हवी असेल तर मी तुम्हाला नक्की हेल्प करेन. तुम्ही मला तसं कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. ॲज ऑलवेज थँक्स फॉर वॉचिंग आणि थँक्स फॉर युअर टाईम.